Hello students, good morning. We are discussing short-term financing, that is our third unit. We already discussed three types of short-term finances or three instruments of short-term finances, that is trade credit, bank credit, commercial paper. Today we will discuss the fourth type of शॉर्ट टर्म फायनान्सिंग दॅट इज फॅक्टरिंग. आता काय आहे फॅक्टरिंग? आता फॅक्टरिंगबद्दल मी थोडंसं तुम्हाला आधी मराठीत सांगते आणि मग आपण काय करूया की तुम्हाला डिटेलमध्ये मला सांगता येईल काय आहे फॅक्टरिंग. फॅक्टरिंग इज अ फायनान्शियल सर्व्हिस आहे. बिल्स काढतात हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. जेव्हा उधारीवरती खरेदी विक्री होत असते तेव्हा काय केलं जातं, एक ठराविक पिरियडचं 90 डेज 45 डेज 60 डेजचं बिल काढलं जातं आणि हे बिल काय करायचं, आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला सेल करायचं. त्यांचं ते बघून घेतील, त्यांचं ते कलेक्शन करतील बिल्सचं. जेव्हा त्याचा मॅच्युरिटी पिरियड असेल तेव्हा ते बिल कलेक्ट केलं जाईल. तर ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणं म्हणजे काय आहे, फॅक्टरिंग आहे. समजलं. सो फॅक्टरिंग इज अ मेथड by which a businessman can obtain finance for invoices he sent to his customer in respect of supply of goods and services to them. Factoring is also termed as invoice discounting. फॅक्टरिंगला काय म्हटलं जातं, इनव्हॉइस डिस्काउंटिंग असं सुद्धा म्हटलं जातं, बरोबर आहे. बिल्स काय केले जातात, डिस्काउंट केले जातात. बँका पण फॅक्टरिंगच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. सेम वे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसुद्धा फॅक्टरिंगच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे काय आहे, इमिजिएटली तुम्हाला पैसे मिळतात. तुम्ही काय केलं आहे, क्रेडिटवर सेल केला आहे समजा 1 लाख रुपयाचा आणि त्याचे पैसे तुम्हाला 90 दिवसानंतर मिळणार आहेत. पण आता तुम्हाला अर्जंटली पैशाची गरज आहे. तुम्ही काय केलेलं आहे, त्या व्यक्तीवरती बिल काढलेलं आहे. मग तुम्ही हे बिल काय करता, ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे जाऊन सेल करता किंवा देता. 1 लाखमध्ये काय त्यांचं जे कमिशन असेल 95,000 रुपीज तुम्हाला मिळतात. मग ह्या पार्टीकडून पैसे वसूल करण्याचं काम काय करते, ती फॅक्टरिंग करणारी एजन्सी किंवा इन्स्टिट्यूशन किंवा बँक करत असते. थोडक्यात अर्थ सांगितला, समजलं. माझ्याकडे काही नोट्स होत्या आणि ह्या नोट्स मग मी काय केलं, म्हटलं की ह्या नोट्सच्या आधारे तुम्हाला काहीतरी आपण सांगूया. BBAला असताना फायनान्स शिकवत असताना मी हा टॉपिक शिकवला होता. मग मी PPT तयार करणार आहे, ते तुम्हाला नंतर सेंड करेन. ओके. सो फॅक्टरिंग इज काय आहे, फॅक्टरिंग इज ए फायनान्शियल सर्व्हिस. इट इन्क्लूड मेनली 3 पार्टीज. 3 पार्टी त्याच्यामध्ये असतात. कोणत्या 3 पार्टी असतात, बायर ऑफ गुड्स, सेलर ऑफ गुड्स आणि थर्ड पार्टी आहे फॅक्टर. ओके. बायर ऑफ गुड्स मीन्स काय, ही मेक इनव्हॉइस बिल्स. वस्तू खरेदी करणारा काय करतो, इनव्हॉइस बिल तयार करतो. सेलर ऑफ गुड्स काय करतो, सेंड कॉपीज ऑफ इनव्हॉइस अँड डिलिव्हरी चलन. त्याला माल पाठवायचा असतो, मग तो काय करतो, इनव्हॉइस पाठवतो आणि डिलिव्हरी चलन पाठवतो. मग फॅक्टरचा रोल काय आहे, फॅक्टर इंटर इंटू ॲग्रीमेंट अँड कलेक्शन ऑफ रिसिवेबल. आता हे पैसे कलेक्ट करण्याचं काम बायरकडून कोण करणार आहे, फॅक्टर. तो काय करतो, ॲग्रीमेंट तयार करतो आणि हे रिसिवेबलचं काम, पैसे गोळा करण्याचं काम करतो. इट इज ए सर्व्हिस फॉर कन्व्हर्जन ऑफ क्रेडिट बिल्स इंटू कॅश. ही काय आहे, इट इज ए वन टाईप ऑफ सर्व्हिस. कसली सर्व्हिस आहे की क्रेडिट बिल्स जे असतात त्याचं कॅशमध्ये रूपांतर करून देण्याचं काम फॅक्टर करत असतो. आता जेव्हा उधारी वसुली असते, ऑब्वियसली तिथे काय असते, रिस्क असते. रिस्क असोसिएटेड विथ क्रेडिट टेकन ओव्हर बाय द फॅक्टर. पैसे मिळतील का, बॅड डेट्स होतील का, बरोबर आहे की नाही. ही रिस्क आहे आणि ही रिस्क कोण घेत असतो, फॅक्टर. ओके. सो ए फॅक्टर मे बी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. तुम्हाला मी सांगितलं की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ह्या काम करत असतात. HDFC आहे, LIC आहे, IDBI आहे, ह्या सगळ्या बँका अँड सबसिडरी ऑफ बँक आणि बँका हे फॅक्टरचं काम करत असतात. सो इट इज मीन्स फॅक्टर किंवा फॅक्टरिंग इज ए फॅक्टर्स म्हणूया. फॅक्टर इज ए फायनान्शियल इंटरमिडियरी बिटवीन बायर अँड सेलर. बायर आणि सेलर यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करण्याची भूमिका
काम करण्याचा रोल फॅक्टर पार पाडत असतो. इट हँडल्स अँड कलेक्टिंग रिसिवेबल. तो काय करत असतो की सगळ्या जे काही पैसे आहेत ते पैसे गोळा करण्याचं काम फॅक्टर करत असतो. सो फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर, कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो तो? सेल्स अकाउंटिंग, डेप्ट कलेक्शन अँड क्रेडिट कंट्रोल. ह्या 3 साठी तो काय असतो? फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतो. आता किती पिरियडसाठी फॅक्टरिंग काम करतो? पिरियड ऑफ फॅक्टरिंग इज 90 to 150 days, म्हणजे 3 महिन्यापासून ते 5 महिन्यापर्यंत तो काम करत असतो. बट इट इज ए कॉस्टली सोर्स. बघा, आता तो एवढी जबाबदारी घेतो, तो एवढी रिस्क घेतो, ऑब्वियसली काय आहे की तो त्याचं जे कमिशन आहे ते थोडंसं काय असतं? जास्त असतं. म्हणूनच फॅक्टरिंग इज ए कॉस्टली सोर्स ऑफ फायनान्स. बरोबर. मग काय आहे कॉस्ट ऑफ फॅक्टरिंग इज 1.5% to 3% पर मंथ. लक्षात घ्या किती असते. म्हणजे समजा जर 1,00,000 रुपये तुम्हाला 3 महिन्यासाठी पाहिजे असतील तर 1.5% to 3% पर मंथ तुम्हाला ते पैसे त्याला द्यावे लागतात. मग ॲडव्हान्सेस मनी 70 to 80%. तो काय करतो? 70 ते 80% पैसे तुम्हाला देतो. म्हणजे 1 महिन्याचं बिल आहे तुमचं 1,00,000 रुपयाचं, तुम्हाला तो 70,000 रुपये देईल. पण 70,000वरती तुम्हाला काय करायचं आहे? 3% म्हणजे 3,000 रुपये एका महिन्यासाठी त्याला कॉस्ट द्यायची आहे. ठीक आहे. बरं, काय आहे याचे ॲडव्हान्टेजेस? याचे ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते रेडी सोर्स ऑफ शॉर्ट टर्म फंड. तुम्हाला लगेच इमिजिएट पैसे मिळतात. आणि पैसे मिळाले की मग काय आहे? तुम्हाला टाईम फॉर प्लॅनिंग. तुम्हाला तुमचे जे काही रॉ मटेरियल परचेस करायचं आहे, तुम्हाला आणखी काही ॲक्टिव्हिटीज तुमच्या बिझनेसच्या आहेत त्याचं तुम्हाला प्लॅनिंग करता येतं. देन पे ऑफ एक्झिस्टिंग करंट लायबिलिटी. तुमच्या काही करंट लायबिलिटी असतील, बिल्स पेएबल असतील, तुमचे पण क्रेडिटर्स असतात की नाही? तुमचं काही ओव्हरड्राफ्ट असतो, कॅश क्रेडिट असतात सॉरी, त्याचे पण पैसे तुम्हाला द्यायचे असतात आणि मग तुम्ही ते देऊ शकता. सर्व्हिस ॲट लोअर कॉस्ट कम्पेअर टू अदर. हे काय आहे? लोअर कॉस्ट आहे. देन इट मे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मार्केट कंडिशन. मार्केटची परिस्थिती काय आहे, मार्केटमध्ये कशासाठी डिमांड आहे, किती उधारी चालते, किती डिस्काउंट मिळवू शकतो, याबद्दलची इन्फॉर्मेशन पण फॅक्टर तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. हे आहेत ॲडव्हान्टेजेस. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? इट इज एक्सपेन्सिव्ह. ही एक्सपेन्सिव्ह मेथड आहे आणि काय जातो की रॉंग सिग्नल जाऊ शकतो की तुम्ही तुमचे पैसे गोळा करू शकत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये रिस्क वाटते आणि म्हणून तुम्ही काय केलेली आहे? ती तुमच्या फॅक्टरला दिलेली आहे. असा रॉंग सिग्नल तुमच्याकडून जाऊ शकतो. बरोबर. आता आणखी एक आहे, त्याचे टाईप्स आहेत. काय टाईप्स आहेत? रिकोर्स अँड नॉन रिकोर्स. बरोबर. आता रिकोर्स फॅक्टरिंग मीन्स काय? रिकोर्स फॅक्टरिंग मीन्स it provides all other functions of a factor except protection against bad debts. म्हणजे या रिकोर्समध्ये फॅक्टर कसल्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत नाही. म्हणजे जर तुमचे बॅड डेट्स असतील, बॅड डेट्स होणारच असतील तर ते काय आहेत? त्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल राहाल. बरोबर. द फॅक्टर डज नॉट ॲझ्युम द क्रेडिट रिस्क अगेन्स्ट बॅड डेट्स. म्हणून सम फॅक्टर ॲडव्हान्स 100% अगेन्स्ट बुक डेप्ट्स. म्हणजे 100% अमाऊंट. आता मी आधी तुम्हाला काय सांगितलं होतं की 70 to 80% पैसे तुम्हाला मिळतील. 1,00,000चे 70,000 रुपये तुम्हाला आधी ॲडव्हान्समध्ये मिळतील. पण काही ठिकाणी काय केलं जातं की सम फॅक्टर्स काय करतात? तुम्हाला 100% अमाऊंट देतात अँड सम ॲडव्हान्सेस 80% अँड पे द बॅलन्स आफ्टर द डेप्ट इज कलेक्टेड. त्यांना रिस्क वाटते की 20% राहू दे आमच्याकडे, जेव्हा कलेक्ट होतील तेव्हा आम्ही तुम्हाला ते देऊ. इन दिस केस द क्रेडिटर हॅज द फायनल रिस्क ऑफ बिअरिंग बॅड डेट्स. फॅक्टर्स हॅव रिकोर्स टू देअर क्लायंट्स फॉर बॅड डेट्स. बघा, ते काय करतात की सगळी रिस्क काय तुम्ही क्लायंटनी घ्यायची. फॅक्टर रिकोर्स फॅक्टरिंगमध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाही. ठीक आहे. म्हणजे काय आहे
की जर तुमचे बॅड डेट्स असतील तर त्याची रिस्क क्लायंटलाच असते, फॅक्टरला असत नाही. सेकंड टाईप आहे नॉन रिकोर्स फॅक्टरिंग. मग ह्याच्यामध्ये काय आहे की जर तुमचे बॅड डेट्स असतील तर ती रिस्क कोण घेतं? फॅक्टर घेतं. क्लायंटला ती रिस्क राहत नाही. समजते का? नॉन रिकोर्समध्ये काय आहे की बॅड डेट्सची रिस्क फॅक्टर घेतो, क्लायंटवरती त्याची रिस्क येत नाही. हे 2 प्रकार आहेत. म्हणजे व्हाईस वर्सा होते म्हणून एकत्र लिहिलेत. सेकंड आहे ॲडव्हान्स अँड मॅच्युरिटी फॅक्टर्स. आता ॲडव्हान्स फॅक्टरमध्ये काय आहे की हा जो फॅक्टर आहे हा ओन्ली 75% to 90% ॲडव्हान्स क्लायंटला देत असतो. आणि मग याच्यावरती तो काय करतो? ही चार्जेस डिस्काउंट ऑर इंटरेस्ट. जी काही 75% अमाऊंट देणार आहे ऑर 90% अमाऊंट देणार आहे त्याच्यावरती तो काय करतो? डिस्काउंट किंवा इंटरेस्ट हा क्लायंटला चार्ज करत असतो. आता ह्याच्या व्हाईस वर्सा दुसरा काय आहे? मॅच्युरिटी फॅक्टर. आता मॅच्युरिटी फॅक्टर काय करतो? नो ॲडव्हान्स. तो कसल्याही प्रकारचा ॲडव्हान्स देत नाही. तो फक्त कसली रिस्पॉन्सिबिलिटी घेतो की डेटर्सकडून पैसे कलेक्ट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. बरोबर. पेमेंट ओन्ली ऑन कलेक्शन ऑफ रिसिवेबल. आणि पैसे मिळाल्यानंतर ते तुमच्याकडे तो आणून देतो, तुम्हाला तुमच्याकडे तो डिपॉझिट करतो. याला मॅच्युरिटी फॅक्टर्स म्हणतात. म्हणजेच काय आहे की जेव्हा बिल मॅच्युअर होईल तेव्हा ते पैसे तो काय करत असतो? तो तुम्हाला देत असतो. ठीक आहे. नंतर थर्ड टाईप आहे फुल फॅक्टरिंग. फुल फॅक्टरिंग म्हणजे काय? हा जो काय आहे हा परफॉर्म्स ऑल सर्व्हिसेस. आता ऑल सर्व्हिसेस म्हणजे आणखी कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो? हा करतो कलेक्शन ऑफ रिसिवेबल, म्हणजे तुमचे बिलचे पैसे तर तो कलेक्ट करतोच, पण मेंटेन्स ऑफ सेल्स लेजर. सेल्स लेजर मेंटेन करण्याचं किचकट काम असतं, हे काम पण तो फॅक्टर करत असतो. क्रेडिट कलेक्शन करतो, क्रेडिट कंट्रोल करतो अँड क्रेडिट इन्शुरन्स अल्सो. पैसे मिळतील की नाही याची गॅरंटी नसते म्हणून इन्शुरन्स पण असतो. तर हे इन्शुरन्स पण करण्याचं काम हा फॅक्टर करतो. म्हणजे फुल फॅक्टरिंग. तुम्हाला कसलंच टेन्शन त्याच्यामध्ये राहत नाही. ओके. नंतर फोर्थ टाईप आहे डोमॅस्टिक फॅक्टरिंग अँड एक्सपोर्ट फॅक्टरिंग. आता डोमॅस्टिक फॅक्टरिंग नेम इंडिकेट्स, नावच सांगतं काय? इट इन्व्हॉल्व्स कस्टमर, क्लायंट अँड फॅक्टर. ही तीनही पार्टी, तुम्हाला सांगितलं की 3 पार्टी असतात फॅक्टर्समध्ये. आणि जेव्हा ह्या तीनही पार्टी एका सेम कंट्रीमधील असतील, एकाच कंट्रीमधील असतील आणि सगळे वरचे फंक्शन्स परफॉर्म करत असतील तर त्याला काय म्हणायचं? डोमॅस्टिक फॅक्टरिंग. आणि एक्सपोर्ट फॅक्टरिंगला मग मात्र काय आहे की ह्या तिन्ही पार्टी काय आहेत? वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आहेत. बरोबर. मग याच्यामध्ये काय काय आहे की इम्पोर्ट फॅक्टर, एक्सपोर्ट फॅक्टर. आणि मग इम्पोर्टर हा काय असतो? कस्टमर असतो. आणि एक्सपोर्टर काय असतो? हा सेलिंग फर्म असतो. आणि मग हे फंक्शन्स चालतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? एक्सपोर्ट फॅक्टरिंग असं म्हणतात. लक्षात आलं? आता आणि नेक्स्ट आहे लिमिटेड फॅक्टरिंग. आता लिमिटेड फॅक्टरिंगमध्ये काय केलं जातं? ओन्ली सर्टन इन्व्हॉइसेस ऑन सिलेक्टिव्ह बेसिस ॲक्सेप्ट केली जातात. सरसकट सगळे इन्व्हॉइस फॅक्टर ॲक्सेप्ट करत नाही. त्याची स्क्रुटिनी करतो, त्याचं स्टडी करतो. कोणत्यामध्ये रिस्क आहे, कोणत्यामध्ये कमी रिस्क आहे, कोणत्या इन्व्हॉइसमध्ये रिस्क नाही, ही स्क्रुटिनी करून नंतर तो ॲक्सेप्ट करतो. त्याला काय म्हणायचं? लिमिटेड फॅक्टरिंग. आणि 6th आहे डिस्क्लोज्ड अँड अनडिस्क्लोज्ड फॅक्टरिंग. सांगता येईल तुम्हाला, हेडिंगच सेम आहे. डिस्क्लोज मीन्स टू शो नेम ऑफ द फॅक्टर मेन्शन. त्या इन्व्हॉइसमध्ये काय आहे की फॅक्टरचं नाव मेन्शन केलं जातं ॲग्रीमेंटमध्ये. सेलर बिअर्स द रिस्क. सगळी रिस्क कोण घेतं? सेलर घेतो, फॅक्टर रिस्क घेत नाही. आणि अनडिस्क्लोज फॅक्टरिंगमध्ये फॅक्टरचं नाव डिस्क्लोज केलं जात नाही. आणि फॅक्टर काय करत असतो? मेंटेन द सेल्स लेजर. असं हे फॅक्टरिंग आहे. तुम्हाला शॉर्ट नोटसाठी आहे, पण मी काय आहे की थोडंसं माझ्याकडे होतं मटेरियल, म्हटलं थोडंसं डिटेल सांगूया म्हणजे मुलांना जास्त समजेल. इंटरनेटवरती खूप साऱ्या त्याच्या PPT आहेत, त्याचा अभ्यास करा, लिहून काढा. ठीक. समजलं फॅक्टरिंग काय आहे? थांबूयात का? ओके. बाय बाय.